तर मित्र तुम्ही म्हणत असाल हा पाईप असं का राहिलाय, तर तुम्हाला व्हिडिओमध्ये कळलंच की पुढे काय होणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. तर नमस्कार मित्र, तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्र आजचा ब्लॉग एकदम धमाल होणार आहे, तुम्ही ब्लॉगला शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तर मित्र आज आपल्याला बनवायचं होतं क्रिकेट खेळण्यासाठी धावपट्टी म्हणजेच पिच. तर चला भेटूया डायरेक्ट आपल्या ग्राउंड कडे. तर आपण आलो होतो आपल्या ग्राउंड कडे, तुम्ही पाहू शकता मित्र आपलं ग्राउंड एकदम डोंगराच्या पायथ्याशी होतं. पण मित्र आपलं ग्राउंड काही एवढं चांगलं तर नाही, पण आता प्रॅक्टिस साठी आपलं आहे थोडंफार काय होतं रे, पण ते काय सांभाळून आता मित्र. तर मित्र आपल्या जेवढं पिच बनवलं तेवढ्यासाठी आपण लोटर मारून टाकला होता. तर आता आपण चला सुरुवात करू. तर ओमेने आपलं गवत बिवत काढायला त्यातलं चालू केलं होतं, तर आपण पण सुरुवात करूया. तर चला भेटूया पुढे. तर इथं मस्तपैकी दोरी बिर लावून लेवल बिल काढून घेतले होते. तर आपल्याला द्यायचं होता आता पाईप जोडा. तर मित्र आपण आलो होतो पाईप जोडायला, तिथे शेजारच्या जवळ असल्यामुळे आम्हाला सोपं झालं, पण एक पाईपाने काय होणार नाही म्हणून आम्हाला दुसरे पाईप आणायला जायला लागणार आहे. तर आम्ही आलो होतो पाईप न्यायला खाली, आणि पाहू शकता मित्र पाईप एवढा लांब होता ना, आम्हाला काय गाडी नेता नसता आला, त्याच्यामुळे आम्ही तिघ जण ना पाईप घेऊन चाललो होतो. तर मित्र आपण पाईप जोडल्या, पण आमचे एवढे आबाद आणि पाईप एवढे फुटले आमच्या डोक्याला एवढे शिन आलं ना, पण आता काय सांगतो मला मित्र. तर मित्र या पाईपाने माझी खूप अशी आबळ केली होती ना, आपण या ब्लॉगला इथेच एंड करूया. तर मित्र तुम्हाला पार्ट 2 पाहायला लवकरच भेटून, तोपर्यंत आपल्या पेजला फॉलो नक्की करा आणि लाईक करायला विसरू नका.